नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। दिल्ली येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया स्कूल गेम्स या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पाटणे विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी अभिमानास्पद यश संपादन करत गावाच्या क्रीडा इतिहासात सुवर्ण पान लिहिले आहे। कठोर परिश्रम, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर या खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली ओळख निर्माण केली आहे। 14 वर्षांखालील गटात कुमारी महेश्वरी सुरेश त्रिभुवन हिने संपूर्ण भारतातून द्वितीय क्रमांक मिळवत रौप्य पदक पटकावले। तिच्या या दैदिप्यमान कामगिरीमुळे पाटणी गावाचे नाव राष्ट्रीय पातळीवर उजळले। त्याच गटात कुमारी तनुजा गणेश बागुल हिने उत्कृष्ट प्रदर्शन करत 5वा क्रमांक मिळवला। 17 वर्षांखालील गटात कुमारी रिया छगन माळी हिने 5वा क्रमांक मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले। तसेच कुमारी कोमल संजय खैरनार आणि कुमारी सिद्धी ज्ञानेश्वर वाघ यांनीही प्रभावी कामगिरी करत विद्यालयाच्या यशात मोलाची भर घातली। राष्ट्रीय निवड चाचणी स्पर्धेत पाटणे विद्यालयाच्या 3 विद्यार्थिनींची बंगळूर येथे होणाऱ्या खेलो इंडिया फेज 2 स्पर्धेसाठी निवड झाली आहे। यात कुमारी नेहा दीपक खैरनार, कुमारी दिव्यानी दादाजी गायकवाड आणि कुमारी देवयानी दत्तात्रय बागुल यांचा समावेश आहे। या सर्व 8वीतील विद्यार्थिनींनी आपल्या गुणवत्तेच्या बळावर संपूर्ण देशभरात पाटणे गावाचे नाव ठळक केले आहे। या यशामागे क्रीडा शिक्षक राकेश खैरनार सर यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले। मुख्याध्यापक घोंगडे सर, पर्यवेक्षक बागुल सर, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सातत्याने प्रोत्साहन देत विद्यार्थिनींच्या यशाचा मजबूत पाया घातला। शालेय समितीचे चेअरमन दौलत बागुल, सर्व सदस्य, प्रतिष्ठित नागरिक डी खैरनार, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सोसायटीचे पदाधिकारी आणि गावातील सर्व ग्रामस्थ यांनी खेळाडूंचा भव्य सत्कार केला। ढोल ताशांच्या गजरात आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढलेल्या मिरवणुकीत संपूर्ण गावाने या यशाचा अभिमानाने गौरव केला। ही कामगिरी केवळ पदकांपुरती मर्यादित नसून पाटणे गावातील क्रीडा संस्कृती, शिस्त आणि जिद्दीचे जिवंत उदाहरण आहे। सर्व खेळाडूंना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या यशाचा प्रवास असाच उंचावत राहो हीच सदिच्छा। मी मुख्याध्यापक श्री समाधान कारभारी घोंगडे, पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालय, पाटणे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक। वेअर देर इज अ वे, विल देर इज अ वे या उक्तीप्रमाणे आमच्या विद्यालयातील विद्यार्थिनी, एकूण 8 विद्यार्थिनी राष्ट्रीय खेळाडू स्पर्धेमध्ये त्यांनी गवगवीत असं यश मिळवलेलं आहे। त्यामध्ये खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये 14 वर्ष वयोगटातील कुमारी महेश्वरी त्रिभुवन हिने देशात 2रा क्रमांक मिळवला आहे। तसेच कुमारी तनुजा बागुल हिने देशात 5वा क्रमांक मिळवलेला आहे धावणे या स्पर्धेमध्ये। तसेच 17 वर्ष वयोगटातील विद्यार्थिनी रिया माळी हिने देशामध्ये धावणे या स्पर्धेमध्ये 5वा क्रमांक मिळवून आमच्या विद्यालयात घवघवीत यश मिळवलेलं आहे। या सर्व विद्यार्थिनींना विद्यालयाचे आंतरराष्ट्रीय पटूचे क्रीडा शिक्षक श्री राकेश खैरनार सर यांचं अनमोल असं मार्गदर्शन त्यांना मिळालेलं आहे। तसेच लोकमतच्या राज्यस्तरीय खो खो स्पर्धेमध्ये आमच्या विद्यालयातील सर्व 14 वर्ष वयोगटातील ज्या विद्यार्थिनी आहेत या विद्यार्थिनींनी राज्यात प्रथम क्रमांक मिळवून प्रथम क्रमांकाचं बक्षीस त्यांना मिळालेलं आहे। तसेच खेलो इंडिया या स्पर्धेमध्ये खो खो स्पर्धेमध्ये विद्यालयातील 3 विद्यार्थिनी कुमारी देवयानी बागुल, दिव्यानी गायकवाड, कुमारी नेहा खैरनार या 3 विद्यार्थिनींनी राष्ट्रीय खो खो स्पर्धेमध्ये घवघवीत असं यश मिळवलेलं आहे। खेलो इंडिया फेज 3 मध्ये त्यांचं बंगळूर, रांची या ठिकाणी त्यांची निवड झालेली आहे। या विद्यार्थिनींना आमच्या विद्यालयातील आंतरराष्ट्रीय क्रीडा शिक्षक श्री राकेश खैरनार सर यांचं बहुमोल असं मार्गदर्शन मिळालेलं आहे। विशेष बाब म्हणजे आमच्या विद्यालयातील क्रीडा शिक्षक राकेश खैरनार सर हे होणाऱ्या खो खो स्पर्धेचं महाराष्ट्र संघाचे व्यवस्थापक म्हणून त्यांची नेमणूक झालेली आहे। तसेच या महाराष्ट्र खो खो संघाचं कप्तानपद आमच्याच विद्यालयाच्या विद्यार्थिनीला मिळालेलं आहे। या यशाबद्दल आमच्या विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांकडून
विद्यालयातील मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व तसेच पाटणे ग्रामस्थांतर्फे आणि शालेय समितीचे चेअरमन आणि सर्व पदाधिकारी यांच्यामार्फत त्यांचं अभिनंदन, त्यांचं तोंड भरून कौतुक. धन्यवाद. माझ्या मुलीवरती मला खूप गर्व आहे, कारण माझ्या मंडपाचा व्यवसाय, तो व्यवसाय सजवता माझ्या मुलीने कधी माझ्या स्वप्नांना सजवले हे मलाच कळले नाही. मी कधी मालेगावच्या बाहेरही गेलो नाही, पण माझी मुलगी दिल्लीला जाऊन भारतात 2रा क्रमांक मिळवला. त्यामुळे माझ्या कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबाला माझ्या मुलीवरती फार गर्व आहे व गावाने माझ्या मुलीला दिल्लीला जाण्यासाठी संपूर्ण पाठिंबा दिला. त्यामुळे मी त्यांचे व शाळेचे मनापासून आभार मानतो व माझी मुलगी निश्चितच देशाचे व गावाचे नावलौकिक करेल अशी इच्छा मी तिच्याकडून व्यक्त करतो. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव महेश्वरी सुरेश त्रिगोण आहे. मी मागच्या वर्षी देखील खेलो इंडिया स्पर्धेत गेली होती, पण तेव्हा माझ्याकडे स्पाइकचे शूज नव्हते आणि एवढे मोठे मैदान बघून मी तिथे घाबरली होती व तेव्हापासून मी निश्चय केला, काहीही झाले तरी चालेल, तरी मी प्रथम येण्याचा प्रयत्न करेन, गावाचे शाळेचे नाव लौकिक करेन. काही कारणास्तव मला 4थ्या क्रमांकावरच समाधान मानावे लागले व तेव्हापासून मी निश्चय केला की काहीही झाले तरी चालेल, माझ्या गावासाठी मी प्रथम येण्याचा प्रयत्न करेन व राकेश खैरनार सरांच्या मार्गदर्शनाखाली मी सरावाला सुरुवात केली. सरावासाठी मला 5 दिवस आधी सर दिल्लीला घेऊन गेले. तेथे सिंथेटिक ग्राउंडवर सरावासाठी सर व तेथे मी सिंथेटिक ग्राउंडवर 5 दिवस सराव केला व फायनल मॅच पर्यंत प्रथम क्रमांकावर आले व फायनल मॅचला मला 2य क्रमांकावरच समाधान मानावे लागले. या यशामागे माझे आई वडील, क्रीडा शिक्षक राकेश खैरनार सर, घोंगडे सर तसेच माझे गाव ज्यांनी मला जो पाठिंबा दिला त्यांना मी हे मेडल समर्पित करते. माझे नाव देवानी दत्तात्रय बागोल. आमची खेलो इंडिया राष्ट्रीय स्पर्धेत निवड झाली आहे. आम्ही नक्कीच महाराष्ट्र संघाचं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न करू. माझे नाव नेहा दीपक खैरनार. आईची माया, वडिलांनी दिलेली साथ तसेच क्रीडा शिक्षक राकेश खैरनार सर यांच्या मार्गदर्शनामुळे मी आज इथे उभी आहे. आमची निवड राष्ट्रीय खेलो इंडिया स्पर्धेसाठी झालेली आहे. माझे नाव दिव्येन दादाजी गायकवाड. मी एक राष्ट्रीय खेळाडू. मी नक्कीच माझ्या आई वडिलांचे नाव उंचवण्याचा प्रयत्न करेन. मी मनस्वी योगेश दाखवली इयत्ता 7वीचे विद्यार्थिनी, माझ्याच वर्गातील, माझ्याच शाळेतील, माझ्याच मैत्रिणींनी आज शाळेचे, गावाचे, जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे नाव संपूर्ण भारतात लौकिक केले आहे. आणि मी भाग्यवान आहे की मला अशा मैत्रिणी मिळाल्या आणि मला खात्री आहे की एक तरी विद्यार्थी ऑलिम्पिकपर्यंत पोहोचेल. मला खात्री आहे कारण आमच्या शाळेला खैरनार सरांसाठी क्रीडा शिक्षक लाभले आहेत. धन्यवाद. पाहत आहात सत्य आणि विश्वासाचा आवाज TV 51 न्यूज. आमचा YouTube चॅनल लगेचच सबस्क्राईब करा आणि मिळवा सगळ्यात वेगवान आणि विश्वासार्ह बातम्या.